अपयश येण्याचं कारण हे तुझं आहे, तुझं पशी परी तू जागा चुकलास. 33 कोटी देव तुमच्यात आणि आमच्यात आहे. 33 कोटी देव आपल्या सगळ्यांमध्ये, 33 कोटी देवी. यश येत नाही, आरोग्य नाही, शांती नाही. हीच आपल्या जीवनातली खरी सुख शांती. कुठंतरी कमी पडलं ना तर आपण सहज म्हणतो नेमकं काय करावं, नेमकं काय करावं, म्हणजे काय विधी करावा. यश असलं तर आरोग्य नाही, आरोग्य असलं तर शांती नाही. त्या टायमाला फेस पडतो नेमकं काय करावं. कोणीतरी एखादं सांगतो तुम्हाला की एखादी शांती करा. शांती करते कोणाची नेमकं शांती? 33 कोटी देवे आणि हा कलियुग आहे. एकाची शांती केली होती, तो दिल सोडून दुसरा म्हणून मी पाहतो याच्याकडे. दुसरा उठून उभा राहील आणि दुसऱ्याची शांती केली, तिसरा काल गपची बसेल आणि तिसऱ्याची शांती केली, चौथा गपची बसेल का? अशा जर शांत्या करता करता जर 20,000ची शांती होईल आणि बाकीची शांती करायला पुढचा जन्म घ्यावा लागेल, मग शांती मिळायची कवा? शांती मिळायची कवा? एक जणांनी जेवण केलं ना आथरून टाकायला लागलं, आथरून टाकता टाकताच उजडून गेलं, आथरून टाकता टाकता उजडून गेलं, तांबडं फुटलं. आणि उचलता उचलता संध्याकाळ झाली. आता आथरून टाकता टाकता उजडून जात असं ना, उचलता उचलता जर संध्याकाळ होत असं तर झोपायचं कवा? हा मोठा प्रश्न आहे. शांत्या करता करता जर आपलं आयुष्य जात असेल तर मग शांती मिळायची कवा? गेल्यावर तर सगळं गाव म्हणून त्याच्या आत्म्याला त्रिकाळ शांती. आयुष्य कुठली शांती करायची गरज नाही. सहजरित्या मात्र तुम्हाला या गोष्टी करता येईल. आणि यश मिळण्याकरता आणि आरोग्य मिळण्याकरता शांती करायची गरज. आम्ही याच्या अगोदर पण सांगितलं, सुख शांतीसाठी ना घर बदलण्याची गरज नाही, गाव बदलायची गरज नाही, तालुका बदलू नका, जिल्हा बदलू नका, राष्ट्र बदलू नका आणि तुम्ही सुद्धा बदलू नका. फक्त तुमचे आचार विचार बदला. बस फक्त आचार विचार बदला. मग आता ते आचार विचार बदलायसाठीच मात्र हे सांगायचं. यश पाहिजे ना आपल्याला. यशाचे दोन भाऊ आहे. यशाचे दोन भाऊ आहे. एकाचं नाव आहे जय आणि एकाचं नाव आहे विजय. एकाचं नाव आहे जय आणि एकाचं नाव आहे विजय. या दोन्ही मात्र दोन्ही पायामध्ये, एका पायात जय आणि एका पायामध्ये विजय. आणि आपण यश घ्यायला जाणार आहे. मग एखादा परीक्षेला जाणार असेल, एखादं कर्जमाफीचे कागद करणार असेल, कर्ज मंजुरीचे कागद करणार असेल, एखादे कांदे वांगे काहीतरी विक्री करायला जाणार असेल मला, पण जे आणि विजयला बरोबर घेऊन जातो. यश आणि यायला पाहिजे का नाही? तिथं यश का येत नाही? तुम्ही निर्बळ आहे, सबळ नाही. हे दोन्ही जे आणि विजय जे आहे तर निर्बळ आहे, सबळ नाही. मग त्याला सबळ बनवायचं म्हणजे शक्तिशाली बनवायचं. काही बदाम काजू खावा लागेल का? तिथं मात्र बदाम काजू खायची गरज नाही. जिथं शक्ती काम करत नाही तिथं युक्तीनं मात्र ती गोष्ट घडते. जिथं युक्तीनं काम होतं ना तिथं शक्तीचं काही काम नाही. इथं मात्र युक्ती नाही, इथं शक्तीचं काम नाही. नाही तर तुम्ही उद्यापासून बदाम काजू खायला सुरुवात करणार, म्हणजे प्रबळ बनवायचं ना, त्याच्यात नाही. मग यांना सबळ बनवायचंय. आणि हे जर सबळ असले ना, काय म्हणलं, सबळ जर असले ना तर उचल बांगडी करून आणि यशला उचल बांगडी करून आली. यशला उचल बांगडी करून आली. उचल बांगडी माहिती आहे तुम्हाला? उचल बांगडी माहिती तुम्हाला? उचल बांगडी आता नाही, आता मास्तरला ठोकून काढते. तर उचल बांगडीचा काही विषयच नाही. एखाद्याची उचल बांगडी करायला लागते, एखादं मुलगा मास्तरला ठोकायला बसला. पण आमच्या काळात होती उचल बांगडी. आमचीच उचल बांगडी झाली होती. इथं शाळेमध्ये काय ढोरे गोरे वळायची, इकडं मेंढर दररोज वायता यायचा. सोडून गाय आणि थोडी शेळी सोडते मेंढर, त्याच्यापेक्षा शाळेत जायचं. आता आमचे क्लासमेट आहे काही काही, इथं भाकर बांधून घ्यायची, पाटी बिटी घ्यायची, सांगायचं दे लवकर तिकडे शाळावरून जाईल. मग भाकर बांधून घ्यायची, कनाट निघायचं. आणि आपले पिरसाई बाबा नाही का, पिरसाई बाबाच्या पाठीमागून इकडून कोपऱ्यावरती काळे साहेबांचं त्यांचं घर नाही का, त्या घराच्या या बाजूने लेंड्यांचं उखाडा होता.
त्या उखाड्यामध्ये पाठी ठेवायची, गोट्याचं गठोडं काढायचं आणि इकडून आपलं ते आता हे नाही का नमाज वगैरे पाडतात तिकडे नाही का, त्या येड्या बाबळीमध्ये ग्राउंड होतं आमचं, येड्या बाबळीमध्ये नाही ते या त्यांच्या क्षेत्रामध्ये होते इकडून, तिथं गोट्या खेळायच्या, कोणाला दिसत नव्हतं ते न्यूट्रिशन, असं एवढं थळ होतं आणि ते बनवलं होतं ते, त्याला कोणाला दिसू नये. आणि मग दुपारची घंटी वाजली, पटकन पळत पळत जायचं आणि तू जायचं मंदिरात जाऊन लपायचं, तो जायचं आणि तो जायचं मंदिराच्या बाजूनं ना, एवढलं मोठं गबाळ होतं गवतर, काल कोण जाईल मारायला त्या गबाळामध्ये. आणि ते चुकरी बुकरी राहायचे, ते तुम्हाला नाव नाही सांगत त्यांच्याले, चुकरी बुकरी राहायचे तिला चुकरी बुकरी लपेल राहायची. मग ते आम्हाला ज्ञान शिकायची, काय थोटकम थोटकम बहुत पुण्यम एक एक बिडी करण्यात आलं. आपण कळालं असेल तुम्हाला, होई होई कळाली ना, थोटकम थोटकम बहुत पुण्यम एक एक बिडी करण्यात आलं. म्हणजे त्यांना थोडकं जमा करून दिले का लय पुण्य होतं असं ते सांगायचे. मग शाळा भरली का मग आणून द्यायचे जमा करून, तिकडून ती माडी होती ना आपली माडी, त्या माडीच्या बाजूला बिडी पेरता पेरता सिगरेट पेटा पेटा चटका बसायला लागला का ते खाली टाकून द्यायची असं भिजून, मग ते जमा करून आणायचे, यांना द्यायचे. पण हे 2-3 सटके मारले का नाकातून धूर काढायचे, ते विशेष वाटायचं आम्हाला. हे तोंडानं विडते नाकातून धूर काढते कशी. मग नंतर काही दिवसांनी असं वाटलं, म्हणलं यांनाच थोडकं तुटकं जमा करून देण्यापेक्षा आपणच जर समजा प्रयोग करून पाहिला खरंच ना. पण म्हणलं पहिलं त्यांच्याकडून शिकून घ्यावा लागला. एक दिवस म्हणलंच त्यांना, म्हणलं का तुम्ही असं तोंडाने बिडी वडलोय, नाकातून धूर कसा निघतो? ते म्हणले इकडे इकडे तुला शिकवतो. जसं गुरु महाराज शिष्याला दीक्षा देतो ना, त्याची मांडी घातली, इकडे 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 बांधलं, आमच्या गुडघ्याला गुडघे लावले, 2-4 सटके वडले पण धुरच येईना. आम्ही तर नाकाच्या शेंड्याकडेच पाहत बसलो, कितीतरी वेळ झाला धुरच येईना. म्हणलं धूर का दुसरीकडून निघून गेला. कितीतरी वेळाने तिने आम्हाला चटका ठेवून दिला, मग नाकातून धूर सोडला. म्हणलं असं काय की बटन म्हणून आम्हाला चटका ठेवून दिलो, त्याच्या नाकातून धूर निघतो. आता थोडकं जमा करून देणं सोपं होतं, पण कन्यादान करणं काय सोपं. एक एक बिडी कन्यादान, एक बिडी देणं काही शक्य नव्हतं आमच्याकडून. थोडकं जमा करून दिलं. पण तिकडे घंटी वाजली, मुलांची जेवणाची सुट्टी झाली का मग मंदिरात बसायचं, हा कार्यक्रम व्हायचा. पुन्हा शाळा भरली का आपलं ग्राउंड गोट, आणि तिकडून मात्र शाळा सुटायची घंटी वाजली का सगळ्याच्या अगोदर पाठी काढायचे, सगळ्याच्या अगोदर पडायचं, त्यांच्यात मिसळायचं. कोणाला कळत नेमकं शाळेत होता का कुठं होता. हे मुलं येईपर्यंत आपण वाटेवर. तर अशाच पद्धतीनं मात्र करता 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 तिनं 2-3 महिने झाले. शाळाच नाही आमची, ती शाळा गोट्यांची. बाबाला भेटले मास्तर बाबाला भेटले. ते म्हणले तुमचा मुलगा 2-3 महिन्यापासून शाळेतच नाही असं म्हणले. बाबा म्हणले याची शाळा कुठं आहे नेमकं? हे म्हणतो सकाळी लवकर भाकर बांधून दे, लवकर भाकर बांधून दे, लवकर भाकर बांधून घेतो, मग जातो कुठे? 2-3 महिन्यानंतर आता तिथं काय निघ भाकर बांधून पाठी घेऊन निघालं म्हणजे मागं पाहायचं काही कामच नाही ना. नीट निघालं म्हणजे निघालच, मागं काल कोण पाहत बसत आपलं. पण हे काय जेव्हा बाबांना मात्र मास्तरांनी सांगितलं का 2-3 महिन्यापासून शाळेत नाही, बाबांनी ते केलं. सगळा कार्यक्रम होऊ दिला. दे भाकर बांधून दे, दे भाकर बांधून दे, शाळा भरून जाईल तिकडे असं म्हणून बाबांनी ते पाहून घेतलं. भाकर बांधून पाटी बिटी घेऊन निघालो. बाबा मागच ना 1-1.5 किलोमीटर, पण मागं खूप पाहत बसलं. आम्ही जिथं गेलो तिथं पाटी ठेवली, त्या गोट्याचं घर थोडं काढलं, कुठे गेलो हे सगळा कार्यक्रम पाहून घेतला बाबांनी. पण बाबा काही बोलले नाही. बाबाला वाटतं बोलावा तर हे जाईल बिचकून, त्याचे बाबा नीटच गेले.
शाळेमध्ये. आणि मास्तरला सांगितलं त्याची शाळा पुढे पाहिली. मग मास्तरनं असं केलं आणि 2 मुलं पाठवले. ते थोडे तर ननगट होते, असेच होते बघ तंगू मंगू. तेव्हा तब्येत बरी होती आमची. मग आले ना, ती आले तर आले असे साईडी सारखेच आले. हे दप्तरीडं खोसून घेईल. एक इकडून आलं, 5-10 मिनिटांनी एक इकडून आलं. ते म्हणले बाय आम्ही पण शाळेतून आलो पळून. म्हणलं बरी झाली बा. म्हणजे आम्हालाही गोट्या खेळायचं. म्हणलं मग चांगलं झालं. आता 102 बाला डाव चांगला रंगन 2-3 जण असले होते आणि मांडला ना डाव. एकाला 2 मिनिटाच्या अगोदर घेतलं डावात, दुसरं आलं 2-5 मिनिटांना त्यालाही घेतलं डावात. कळू दिलं नाही ना. आणि दोघं संगच नेलं गेलो शाळेतून. मास्तरनं पाठवलेली शायडी. डाव मांडला आणि एक डाव होतो ना होतो तो धरले ना हात आमचे. हात धरले एकाने धरले पाय. मग कालायचे तेव्हा तब्येत बरी होती. हात धरणारा बोचकडून बाचकडून घेतला आणि पाय धरणारा पोटात लाथा बिता मारून दिलं काढून. रडतच गेले ते. हा विनोद नाही बघा, सत्य घडलेली घटना. ते दोघं रडत गेले. म्हणलं स्वाम्याला आता कोणीच घ्यायला येणार नाही, काय नाच करायचं नाही. मास्तरना हप्ता जाऊ दिला बा. हप्ता जाऊ दिला ना अशी ननगट पाठवले 4 जण. मग कालायचे पण ते बी अशी एकखटी नाही आली. ती एक आलं 2 मिनिटांना, एक आलं पुन्हा 5-10 मिनिटांना, एक आलं पुन्हा 5-10 मिनिटांना, एक इकडून. आणि ती बी दप्तर इडं खोसूनच आली. ते म्हणले आपल्याला घ्या म्हणे डावामध्ये. घेतलं ना डावामध्ये घेतलं. मांडला डाव, रंगला डाव. आता जास्त असल्यावर रंगतोच डाव. रंगला डाव धरलं ना. एकाने एक हात धरला असं, एकाने एक हात धरला आणि एकाने एक पाय आणि एकाने एक पाय. कुठं सटकपटक करता येते मग काच सटकपटक करते. मग वडत ताडत याला म्हणते वाचल बांगडी. वडत ताडत याला मास्तरने निबार फटकवलं धरून. म्हणलं हो आपली शाळा भरी. आता आणखी कार्यक्रम उलटाच होऊन जाईन. आता हा हे तर सगळा आमचा कार्यक्रम पळून गेला. याला म्हणते उचल बांगडी. मग तुम्हाला हीच गोष्ट सांगायची, जे आणि विजय हे जर प्रबळ असले ना, यश येत नसलं तर त्याला उचल बांगडी करून. मग आता यांना प्रबळ बनण्यासाठी काय केलं पाहिजे? प्रबळ बनण्यासाठी एकदम सोपा उपाय आहे. हातामध्ये ना 33 कोटी देवांचा राजा इंद्र हातामध्ये. 33 कोटी देवांचा राजा इंद्र हातामध्ये. ज्या टायमाला तुम्ही जेवण करताना पाणी पितात ना, तुम्ही पाणी पिण्याच्या टायमाला एखादी वाटी जवळ घ्या. का ज्या तांब्याने गल्लसनं तुम्ही पाणी पिताना त्या उष्ट्या पाण्याने मात्र तुमचे हात धुवू नका. इतका सोपे उपाय. उष्ट्या पाण्याने तुमचे हात धुवू नका. आणि उष्ट्या पाण्याचा थेंब सुद्धा आपल्या पायावरती पडता कामा नाही. बस एवढंच पालन करा. एक अनुभव आहे, एवढं पालन करून पहा. याचा पुढचा भाग नंतर सांगू. अशाच पद्धतीने आम्हाला एक ठिकाणी आश्रमाला जागा मिळाली. तिथं मार्गदर्शन देत असताना तर आज मात्र समोरून अशी गाडी चालली होती. एक मंत्र्याच्या लेवलचा माणूस होता तो. त्यांनी फक्त एवढे 2 मुद्दे ऐकले. कोणते एवढे 2 मुद्दे ऐकले? उष्ट्या पाण्याने हात धुवू नका आणि उष्ट पाणी पायावर पडू देऊ नका. बस हे 2 मुद्दे ऐकले. आणि या दोन्ही मुद्द्याचं ते आचरण करत असताना कंप्लीट 1 ते 1.5 वर्षानंतर आम्हाला भेटायला आले. 1 ते 1.5 वर्षानंतर आम्हाला भेटायला आले. म्हणले महाराज फक्त तुमचा कार्यक्रम चालू असताना गाडी समोरून गेली आणि काच खाली करताना माझ्या कानावरती फक्त 2च शब्द पडले. काय? उष्ट्या पाण्याने हात धुवू नका आणि उष्ट पाणी पायावरती पडू देऊ नका. बस एवढंच मी पालन करतो. पण जिथं जातो तिथं यश घेऊन येतो. आता पुढचा भाग तुम्ही सांगा. मग आता हे फक्त एवढं आचरण करा आणि मग तुम्हाला काय अनुभव येते याच्यातून पुढचा भाग तुम्हाला सांगा. म्हणून मात्र अशा पद्धतीने हे तुझं पशी परी तू जागा चुकला. प्रत्येकाच्या नावावरून 1 किंवा 2 दिवस मात्र अशुभ असतात. इथं पण हे नोकरी प्रयत्नांच्या कार्यक्रमातून मात्र आपण सांगत असतो. नोकरी प्रयत्नांच्या कार्यक्रमामध्ये व्यवसाय असेल किंवा शालेय शिक्षण असेल किंवा मात्र नोकरीचे प्रयत्न असेल किंवा नोकरीची ड्युटी असेल,
कुठल्याही असू द्या त्या क्षेत्रामध्ये तुमच्या नाव राशीवरून मात्र आपण सांगत असतो 1 किंवा 2 दिवस मात्र अशुभ असतात. मग इथं सुद्धा लग्न संबंध जमत नाही ना, त्यासाठी सुद्धा 2 दिवस अशुभ जे आपण नोकरी प्रयत्नासाठी सांगितलं ना, तसं 2 दिशाकडे योगायोग येतात. 2 दिशाकडे योगायोग येतात. मेष, सिंह आणि धनु या तिन्ही राशीचे योगायोग पूर्व आणि उत्तरेकडे. मग आता लग्न संबंध जमायला इथं पण तशाच पद्धतीनं मग मेष, धनु आणि सिंह या 3 राशीचे योगायोगी पूर्व आणि उत्तर. मग आता पूर्वेकडे आपले लग्न संबंध जमायचे योगायोग जर असले ना, पूर्वेकडच्या स्थळाचे योग पश्चिमेकडे पाहिजे. म्हणजे आपले तिकडं त्यांच्या आपल्याकडे बस. आणि आपले उत्तरेकडे ना, आपले उत्तरेकडे असले तर त्यांचे दक्षिणेकडे पाहिजे. बामण बाबा 36 गुण काढून देतो. 36 म्हणजे दोघांच्या पाठीला पाठ आणि पुढे 36च होऊन जात. इथं 63 पाहिजे. आपले योग तिकडं त्यांच्या आपल्याकडं. भविष्यात कधी अडचण येत नाही. जन्म माहिती कवा लागते? जन्म माहिती ज्या टायमाला तुमचं सगळं लग्न संबंध जमाजमी होईल त्या टायमाला लग्न तारीख पकडताना जन्मतिथी, जन्म नक्षत्र, जन्म वार आणि जन्माचा महिना या 4 गोष्टी लग्नाच्या दिवशी दोन्हीतून एकाच्या परी यायला नको. म्हणजे तुम्हाला यश येत राहील, म्हणजे तुम्हाला आरोग्य लाभेल, म्हणजे तुमच्या घर परिवारात मात्र शांतता राहील. याच्यातून दोन्हीचा वार किंवा दोन्हीची तिथी किंवा दोन्हीचं नक्षत्र किंवा दोन्हीचा महिना जर लग्नाच्या दिवशी आला ना, त्यांचा संसार सुखाचा होणार नाही. हा, आता ते तुम्ही घरी गेलो पहा, आता नका पाहू, तुम्ही घरी गेलो जन्मकुंडलिका काढा. हा म्हणशील बरोबर आहे. त्याच्यामुळेच असं होतं. त्याच्यामुळेच पप्प्याचे माझे भांडण होते. पप्प्याच्या बापाचे माझे त्याच्यामुळेच भांडण.